सुखा लागी करीची तळमळ, सुखा लागी करीची तळमळ, करीची तळमळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या आपल्या वारीमध्ये महिलांची संख्या सुद्धा खूप मोठी असते आणि अगदी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत पायी जे वारकरी जात असतात या वारकऱ्यांमध्ये महिला वारकऱ्यांची संख्या मोठी असते, ज्यामध्ये खरं तर महिलांना वेगवेगळ्या अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतं. मात्र असं असलं तरी सुद्धा महिलांची संख्या कधीही कमी होताना दिसलेली नाहीये. आपल्याला जरी पंढरपूरपर्यंत पायी जाता आलं नाही तरी सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा महिला भाविक ज्या आहेत त्या मोठ्या भक्तिभावानं पुणे शहरामध्ये येत असतात. काही तर पुण्यातल्याच आहेत. आता माझ्यासोबत काही वारकरी महिला किंवा या महिला भाविक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांना नेमकं काय वाटतं. हा सोहळा बघण्यासाठी त्या आवर्जून खरं तर पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या आहेत. मावशी, तुम्ही कुठून आलेला आहात? पुण्यामधून आलो आम्ही. हा, म्हणजे पुण्यातल्या कुठल्या भागात तुम्ही राहता? नवी पेठ मध्ये. नवी पेठ मध्ये, म्हणजे जवळच राहिलाय तुम्ही. काय वाटतं मावशी, हे आता अनेक वर्षांपासून तुम्ही बघत आला असेल, काय दरवर्षी काही वेगळे पण जाणवतं? नाही नाही, खूप आनंद वाटतो याच्यामध्ये आम्हाला, यायला बघायला, अगदी हा सोहळा बघायलाच आनंद वाटतो. बरं, पुण्याचं हे वैशिष्ट्य आहे की दोन्ही संतांचं दर्शन, त्यांच्या पालख्यांचं दर्शन आपल्याला हो हो, आता इथं मिळतं आम्हाला दर्शन, म्हणून आम्ही आनंदाने येतोय. बरं, मग सकाळपासून म्हणजे दरवर्षी तुम्ही येत असता, सकाळपासून अशी गडबड होते का की कधी मी काम आवरते आणि कधी जाते? हो, असं होतं ना, कधी काम करून कधी पळत जाऊन असा आनंद वाटतो की कधी जावं पण असं वाटतं. पण हे सगळं चित्र बघितल्यावर काय मनामध्ये विचार? मनात देवाचं असं वाटतं की इतका आनंद, म्हणजे आनंदाशिवाय हेच नाही परत भरून येतं मनाचं. आणि हे सगळं सुख समाधान हे किती दिवस टिकतं पुन्हा? असं अगदी काय वर्षभर पूर्ण परत कधी येतो सोहळा असं वाटतं. बरं, तुम्ही कुठून आले आहे माऊली? दायरीतून. बरं, काय तुम्हाला काय वाटतं हे सगळं चित्र बघायला? आपणही त्याच्यामध्ये सहभागी होतो? होते, मी सहभागी होते. मी 15 दिवस चालत असते सासवड बसनं. सासवड पासून सासवड बसनं पंढरपूर पर्यंत चालत जाते. चालत जातो. कसा अनुभव असतो तुम्हाला? खूप अनुभव, म्हणजे मला भरून येत, असं लई आनंद होतो, खूप आनंद होतो मला. असं आता कधी असं वाटतं आषाढी महिना आहे तो वारीला, हा कधी मी जाते, महिना झाला मी तयारी करते. बरं, पण त्यावेळी म्हणजे एखाद्या घरातली एखादी महिला 1-2 दिवस जरी नसणं, म्हणजे आई आजारी पडली की घराची सगळी तारांबळ होत असते, पण तुम्ही 15 दिवस जाता तेव्हा घर कसं मॅनेज होतं? सगळं होतं की सगळं मागचं कोणी, आणि आठवण पण मागची आठवण होत नाही, त्याला त्या माग सोडून द्यायचं, माग पुढे चालायचं. आठवण सुद्धा होत नाही मागची कसलीच. त्या की कोणी फोन तर कधी कोणाचं करतच नाही आम्ही. घरच्या लोकांचा येतो पण आम्ही करत नाही. तुम्ही गुंगून जातात? फुल दंग होता. काय काय घडत असतं या 15 दिवसामध्ये वारीमध्ये? काय अनुभव आहे तुमचा, सांगा की. अनुभव म्हणजे देवाचं सगळं चित्त देवाबशी, सगळं नामच त्याचं, माऊली 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 माऊली. सुखा लागी करीची तळमळ, सुखा लागी करीची तळमळ, करीची तळमळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होची, जन्मोजन्मीचे दुःख विसरची, जन्मोजन्मीचे दुःख विसरची, दुःख विसरची. मग तू अवघाची सुख रूप होची, मग तू अवघाची सुख रूप होची. चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान, तुझे दोष पळती रानो रान, तुझे दोष पळती रानो रान, पळती रानो रान. मग तू अवघाची सुख रूप होची, मग तू अवघाची सुख रूप होची.
लोटांगण घेऊन महाद्वारी, लोटांगण घेऊन महादारी, कान धरुनी नाचे गरुडा पारी, कान धरुनी नाचे गरुडा पारी, नाचे गरुडा पारी. मग तू अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी. माझ्या विठोबाची आलबला घ्यावी, माझ्या विठोबाची आलबला घ्यावी, माझ्या विठोबाची आलबला घ्यावी, आलबला घ्यावी. मग तू अवघाची सुख रूप होची, मग तू अवघाची सुख रूप होची. वा 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 वा, मस्त. खरं तर खूप सुंदर अनुभव असतात या सगळ्या महिलांचे. ताई, तुम्ही हे सगळं म्हणजे पायी वारीसोबत जरी जात नसाल तरी तुम्ही इथे बघण्यासाठी खास करून आलेला आहात. कसं वाटतं हे सगळं चित्र बघितल्यावर? किती डोळ्यामध्ये साठवण, खूप किती छान वाटतं, खूप वाटतं. आम्ही गेल्या वर्षापासून येतो इथं, तर आम्ही आता दरवर्षी येणार. आमचा प्लॅन होता आळंदीपर्यंत जायचा, पण ते पावसामुळे रद्द झालं. पण आता पुढल्या वर्षी नक्की जाणार आहे आम्ही, आळंदीपासून ते पुणे करणार आहे. बरोबर. पण हे सगळं बघून घरातलं टेन्शन वगैरे सगळं विसरायला होतं का? सगळं विसराय, काही सुद्धा देण्यात येत नाही. टेन्शन म्हणा काहीच. काय जादू आहे या सगळ्या वातावरणामध्ये? खूप जादू, काय काही जादू येते भगवंतानीच ना. मान, हो. भगवंतानीच जाणू की तन काय मन हरून त्याचा. जातं. तन मन हरून जातं त्याच्यातच सगळं. पण गेल्यावर थेट दर्शन होतं पांडुरंगाचं? दर्शन चंद्रभागेला आंघोळ करतो आणि वेढा मारायचा आणि कळसाचं दर्शन घेऊन घरी यायचं. त्याच्या आधी आम्ही दर्शन घेऊन येत असतो, जागेवर जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो. एक पण पांढरा घेऊन. घरी सगळं काम वगैरे आवरून इतकं सगळं होतं का इथे एवढा वेळ तुम्हाला? होतं घरी, होतं सगळं आवरून. सगळं आवरून घरी आहे आवरायला. बर. मग आपण यायचं निघून, मागचा नाही विचार करायचा, आपल्या दर्शनासाठी यायचं. देवाला भेट, देवाला भेट. कधी भेटतो देव असं वाटतं की अगदी जरी लांबून दर्शन घेतलं तरी पण बरं वाटतं. बर. मग इथे जेव्हा पालखी इथून जाते तेव्हा तुमचं दर्शन होतं? दर्शन होतं अगदी लांबून का होईना, पण ते दर्शन होतं, समाधान वाटतं मनाला. देव दिसल्याचा आनंद येतो, देव दिसल्याचा आनंद येतो. जरी लांबून दिसला तरी देव आपण साक्षात पाहिला असा आनंद येतो. हो, नक्कीच. तर या महिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान, एक आनंद जर तुम्ही बघितला तर तो खूप काही सांगून जाणारा आहे. आणि घरातलं कशा पटापटा कामं आवरायची असतात, कारण त्यांना इथे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी यायचं असतं. आणि अर्थात त्या विठ्ठलाच्या दर्शनापुढे खरं तर बाकी कुठल्याही गोष्टीची काहीही तमा कोणी बाळगत नाही. आणि अर्थात जरी पंढरपूरपर्यंत पायी जाता आलं नाही तरी सुद्धा इथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आणि माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊन एक आनंद जो आहे तो आनंद या ठिकाणी व्यक्त करताना महिला दिसून येतात. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.